नवी मुंबई आवाज़ को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताज़ा तरीन खबरें। शिवडी स्टेशन म्हटलं की अतिशय दुर्गंधी आणि सुक्या मच्छीचा तोच तो उग्रवास। पण लॉकडाऊनमध्ये येथील स्टेशन मास्तर NK सिन्हा यांनी या शिवडी स्टेशनचा कायापालट केलेला आहे। लॉकडाऊनमध्ये स्टेशन मास्तर NK सिन्हा यांनी येथील कर्मचारी आणि सफाई कामगार यांना सोबत घेऊन शिवडी स्टेशनचा कायापालट केला आहे। येथील भिंती या बोलक्या झाल्या आहेत। पूर्वी या स्टेशनवरती पाण्याच्या पिचक्या उडायच्या, आता याच भिंतींवरती आकर्षक चित्र, बोधचिन्ह, सामाजिक संदेश देणारी चित्र काढून या भिंती रंगवण्यात आल्या आहेत। दिवसातून 2 ते 3 वेळा या स्टेशनची साफसफाई केली जाते। स्टेशन मास्तर NK सिन्हा आणि 35 कर्मचारी आणि सफाई कामगार यांनी देखील सुपर मिशन शिवडी ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून शिवडी स्टेशनचे रूप बदलून टाकले आहे। आज शिवसेनेचे शिवडी प्रभाग क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन देवीदास पडवळ यांनी या स्टेशनला भेट देऊन या स्टेशनची पाहणी केली आणि शिवडी स्टेशन स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यामध्ये ज्यांनी एक पाऊल पुढे येऊन या शिवडी स्टेशनला एक नवीन रूप दिले, त्या स्टेशन मास्तर NK सिन्हा यांचा सन्मान सचिन पडवळ यांच्या हस्ते करण्यात आला। नमस्कार, आता आपण आहोत शिवडी स्टेशन। शिवडी स्टेशन म्हटलं की अतिशय उग्र असा वास पूर्वी येत होता। लॉकडाऊन नंतर या स्टेशनचा कायापालट झालेला आहे। या ठिकाणच्या भिंती या बोलक्या झालेल्या आहेत। आपण आता येथील स्टेशन मास्टर NK सिन्हा यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। तर क्या कहेंगे लॉकडाउन के पहले की शिफ्ट, लॉकडाउन के बाद की शिफ्ट? ये तो हमारे जो आया संदीप प्रवाल था, इनसे बेहतर और कोई नहीं आएगा, क्योंकि ये तो लोकल के यहाँ है। और इस बारे में हमने अपना काम किया। एक रेल कर्मचारी जो कर सकता है, हमारा काम है हर पैसेंजर को सही जगह पहुँचाना, पूरी देखभाल करना, अच्छा माहौल देना, उसी का एक छोटा सा हमने शुरुआत किया है और ये आगे बहुत आगे जाएगा। शिवडी जो सुपर शिवडी है वो टॉप में आकर बिल्कुल दिखाना है। मुंबई में एक शिवडी को लाना है, ये हमारा वचन है और प्रण है। उन्होंने निश्चय करके दिखाऊंगा। लोगों से अपील है, बनाए रखें, सहयोग करें, फिर आगे आगे देखते हैं कैसे क्या होता है। लॉकडाऊनमध्ये येथील सर्व कर्मचारी आणि सफाई कामगारांनी एक त्यांची मेहनत या ठिकाणी आणि सर तुम्ही स्वतः यामध्ये मी स्वतः बघितलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी सगळं पेंट करत होतात, काय सांगणार? कोई भी काम करने के लिए अगर हमें शर्म आएगी तो मेरे कोई कर्मचारी नहीं करेगा। ये पहला सबक मैंने सीखा है। इससे सबसे पहले हमें आगे बढ़ना है, तो हमारे पीछे पीछे लोग अपने आप आ जाते हैं। घर का मालिक अगर खुद अच्छा रहेगा ना, तो घर के सभी सदस्य अच्छे रहते हैं। तो इसलिए हमें काम कोई छोटा बड़ा नहीं होता है, हमारी सोच छोटी बड़ी है। आप जिस काम को सोचते हो कि झाड़ू मारने वाला छोटा भी नहीं, छोटा नहीं है, सबसे बड़ा आदमी जो आपकी गंदगी उठा रहा है, कोई सब नहीं आती। और मैं यही अपने सब कर्मचारी को सिखा रहा हूँ, भैया कोई काम छोटा नहीं है, दिल से करो, खुद से सेटिस्फाइड हो जाओ, बोलो कि हाँ ये मेरा काम अच्छा हो गया, फिर दूसरे से पूछो भैया मेरा काम अच्छा हुआ है कि नहीं। यावेळी शिवडी शिवसेना प्रभाग क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन देवीदास पडवळ यांनी स्टेशन मास्तर NK सिन्हा यांच्या कार्याचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले। आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन पडवळ, यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। त्यांनी आज या ठिकाणी पाहणी दौरा केलेला आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। आज मला खूप आनंद होतो की एखादा चांगला अधिकारी एखाद्या स्टेशनला आला तर त्या स्टेशनचा कायापालट कसा होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज शिवडी स्टेशन। आज मुळात मी नगरसेवक झाल्यापासून स्वच्छ शिवडी सुंदर शिवडी हे मी ब्रीदवाक्य घेऊन पहिल्या दिवसापासून, पण हे काम करत असताना आज माझ्या मनाला समाधान वाटतंय की माझे कोणतरी सहकारी आहे की ज्यांनी स्वतः, म्हणजे मी ज्यावेळेला हे स्टेशन 1 महिन्यापूर्वी बघितलं, ज्यावेळेला पेंटिंगचं काम चालू होतं, त्यावेळी सहजपणे विचारलं की हे सगळं कोण करतं, तेव्हा मला सिन्हाजींचं नाव कळालं। त्यावेळेला MP साहेब पण माझ्यासोबत होते आणि सिन्हाजींचं नाव कळल्यानंतर एक मात्र निश्चित झालं, डॉक्टरांचा 3 महिन्याचा काळ असल्यामुळे कर्मचाऱ्यांना काम नव्हतं। मग अशा वेळेला कर्मचाऱ्यांनी काय केलं असतं, ऑफिसमध्ये आले असते, सकाळी ड्युटीला बसले असते, संध्याकाळी निघून गेले असते। ते न करता सिन्हा साहेबांना असं वाटलं की हा जो 3 महिन्याचा काळ आहे मग आपण सदुपयोग करू शकतो, या स्टेशनसाठी आपण काही देऊ शकतो। त्यासाठी त्यांनी मनात एक केप बांधलं की आपले शिवडी स्टेशन स्वच्छ सुंदर करायचं आहे। आणि ते करत असताना ज्या ज्या गोष्टी, म्हणजे त्यांनी मगाशी एक गोष्ट सांगितली की
की जेव्हा मी मनात इच्छा केली तर एक जण आला, दुसरा जण आला आणि त्यानंतर जवळजवळ ही मोहीम झाली आणि आज शिवडी स्टेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा अतिशय बदललेला आहे. आणि एक मात्र नक्की आहे की शिवडी बदलते आणि मी या ठिकाणी आज ही पाहणी तर करतो आहे, पण विशेष म्हणजे आज सिन्हा साहेब आणि त्यांचे जे सहकारी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी स्वतः या ठिकाणी शाखा प्रमुख हनुमंत इंदोळे, माझ्या महिला शाखा संघटक सुद्धा पाटील मॅडम, सर्व आम्ही आलो. कशासाठी आलो आहे की एखादा माणूस जर काम करत असेल तर त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही उभं राहिलं. आणि माझी शिवडीमधल्या लोकांना विनंती की आपण एवढं स्वच्छ सुंदर स्टेशन बघतोय, ते स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी नुसतं सिन्हा साहेबांची जबाबदारी नाही आहे, ती शिवडीकर जनतेची जबाबदारी. आणि मी या तुमच्या माध्यमातून या शिवडीकर जनतेला आवाहन करतो की आपण हे स्वच्छ सुंदर शिवडी जे स्टेशन आहे ते आणखी सुंदर ठेवण्यासाठी आपण जबाबदारीने वागा, कुठेही थुकू नका आणि अतिशय चांगल्या मोलाने काम करा. आणि अजूनही माझी विनंती आहे, अजूनही काही हात मदतीसाठी या शिवडी स्टेशनच्या सोसायटी येणार असतील तर येऊ दे. याच्यामध्ये माझा पण खारीचा वाटा म्हणून शिवडी स्टेशनच्या बाहेरच्या भिंती आहे त्या भिंती नव्याने करण्यासाठी मी देखील प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी सुरुवात म्हणून आज मी साहेबांना भेटायला आलो आहे आणि तुमच्या माध्यमातून मी साहेबांचा त्या संपूर्ण सहकार्यांचं अभिनंदन करतो. आणि असे सर्व अधिकारी रेल्वेचे स्टेशनचे जर वागले तर मला वाटतं नुसतं शिवडी स्टेशन नाही तर मुंबईमधली सर्व वेस्टर्न रेल्वे असू दे, हार्बर रेल्वे असो, सेंट्रल रेल्वे असू दे, या सर्वची स्टेशन सगळी अतिशय सुंदर होती. आणि त्याचं एक ती सुंदर झाल्यानंतर मुंबई सुंदर झाली. आणि ह्यासाठी यावेळी स्टेशन मास्तर NK सिन्हा यांच्या समवेत शिवडी शिवसेना प्रभाग क्रमांक 206 चे सचिन देविदास पडवळ, शाखा प्रमुख बैजू हिंदोळे, महिला शाखा संघटक शुभदा पाटील व इतर शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवडी प्रभाग क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन पडवळ यांच्याकडून आपण जाणून घेतलं. तसेच स्टेशन प्रबंधक NK सिन्हा यांच्याकडून देखील आपण जाणून घेतलं की या ठिकाणी लॉकडाऊनमध्ये येथील रेल्वे कर्मचारी हे बसून न राहता या ठिकाणी भिंती रंगवण्याचे काम करत होते. शिवडीला एक नवीन वळण दिलेलं आहे. शिवडीच्या भिंती या बोलक्या झालेल्या आहेत. कॅमेरामन संतोषसह मोनिका गोटेकर, नवी मुंबई.